महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धोका. संपूर्ण राज्याची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. एक बातमी जी हवामानासंदर्भात आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. 2-3 दिवसापूर्वी मान्सूनने उघड दिली होती. पाऊस बंद झाला होता, पण तेवढ्यात महाराष्ट्रासाठी हवामानचा संदर्भात एक धोक्याचा इशारा आला आहे. हा इशारा जागतिक हवामान संघटनेनं दिलाय. होय, सकाळीच अमेरिकेच्या सॅटेलाइटद्वारे एक फोटो पंतप्रधानांना देण्यात आलेला आहे आणि तो फोटो पोहोचल्यानंतर अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली, ज्यामुळे अख्ख्या देशात रेड अलर्ट लागू करण्यात आलाय. कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी एकाच वेळी एक अशी विचित्र घडामोड घडली की ज्यामुळे महाराष्ट्रावर हवामानाचा भयानक हल्ला होणार आहे. होय, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेऊन लोकांसाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पहा, 2 दिवसापूर्वी एक धोकादायक इशारा जपानच्या हवामान खात्यानं देखील दिला होता की आता देशावर एक भयानक हवामानाचं संकट येणार हे सांगितलं होतं, पण त्याकडे देशाने दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आज पुराव्यासहित जागतिक हवामान संस्थेनं पुराव्यासहित फोटो पाठवला तेव्हा अख्खं मंत्रिमंडळ हादरलंय. कारण की निसर्गाचा हा मोठा हल्ला आता संपूर्ण देशावर होणार, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रावर एक मोठा याचा फटका बसणार आहे. गेल्या 150 वर्षात जे झालं नव्हतं ते आता व्हायला सुरू झालंय. लोकांचा अजूनही भरोसा बसत नाहीये. पण आज सकाळी जेव्हा एका जिल्ह्यामध्ये अचानक वारं फिरलं आणि अचानक ढगांची अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे सगळीकडे हाहाकार उडालाय. विदर्भात सकाळी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि ज्याचा फटका 250हून अधिक गावांना बसलाय आणि तेच वादळ आता हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेनं सरकतंय. कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एक विचित्र घटना घडल्यामुळे अख्ख्या देशाच्या हवामानात एक विचित्र बदल घडलाय आणि ज्यामुळे आता एक तीव्रतेने संपूर्ण महाराष्ट्रावर एक फटका बसणार, ज्याची एक विशेष तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी मान्सून सुरू झाला होता. जुलैच्या सुरुवातीला सगळीकडे थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला, पण अचानक झालं असं की पाऊस बंद पडला. आता शेतकरी वाट पाहतोय पाऊस कधी येईल, पण आता पाऊस तर येतोच आहे, पण त्याच्यासोबत एक असं भयानक संकट येतंय की जे गेल्या 150 वर्षात कधीच आलं नव्हतं. पुढील 72 तासात सगळेच्या सगळे कामं बंद पडणार आहेत. पहा, एक तारीख अशी आहे की त्या तारखेपासून शाळा, कॉलेजेस आणि बाहेर कामाला जाणाऱ्या लोकांची देखील कामं बंद पडतील. कारण की एक सॅटेलाइटचा फोटो आलाय. त्या फोटोमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली अति भयानक चक्राकार परिस्थिती दिसली आणि ज्यामुळे अख्खा देश हाय अलर्टवर आलाय. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या, पण सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्राला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी 5 अतिशय कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. पहा, महाराष्ट्राची ही परिस्थिती अत्यंत भयानक होणार आहे. कारण की अरबी समुद्रामध्ये एक अजबच घडामोड घडली, ज्यामुळे महाराष्ट्राचा वाईट काळ आता सुरू होतोय. एक तारीख अशी समोर आली की ज्या दिवशी संपूर्ण राज्यात निसर्ग हल्ला करणार. जवळपास 150 वर्षापूर्वी अशीच एकदा परिस्थिती झाली होती. आता तोच प्रसंग पुन्हा एकदा रिपीट होणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की 1 जुलै, 2 जुलै ते जवळपास 6-7 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये 8 जुलैपर्यंत पाऊस होता, पण त्यानंतर पावसानं दडी मारली. पण अचानक विदर्भाच्या एका भागामध्ये अक्षरशः एक विचित्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कारण की तुम्ही पाहिलं असेल की पाऊस हा कोकणाकडून सरकतो, पण यावेळेस पुढचा जो पावसाचा टप्पा आहे तर तो विदर्भाकडून सरकलाय आणि ज्यामुळे अक्षरशः काही दिवसापूर्वी मुंबईला झोडपून काढलं होतं. नाशिकमध्ये हाहाकार उडाला होता. कोकण किनारपट्टी त्या ठिकाणी बिथरली होती, पण आता विदर्भाकडून एक विचित्र पद्धतीची परिस्थिती निर्माण होतीये. एक डेंजर संकट महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं चालू आलंय आणि ज्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितली. एक तारीख सांगण्यात आली की ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळं बदलणार आहे. कारण ज्या राक्षसाची भीती होती तो राक्षस आता ऍक्टिव्ह झालाय, ज्याचं नाव एल निनो. होय, 150 वर्षात आला नव्हता इतका भयानक एल निनो आता ऍक्टिव्ह झालाय आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार. तुम्हाला वाटत असेल की फक्त पाऊस येईल आणि पाऊस आला तर चांगलंच आहे, खंड पडलाय त्यामुळे पाऊस येईल, पण लक्षात घ्या ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. त्यामुळे अक्षरशः जगाचं जे हवामान खातं आहे सगळ्यात मोठं, त्याने भारताला अलर्ट दिलाय. भारताचा जो नकाशा आहे
त्या नकाशाचा जो फोटो आहे तर तो वरून काढण्यात आलाय. जवळपास अवकाशातून 2000 किलोमीटर उंचीवरून एक फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेनं 2 अति भयानक चक्रीवादळ येताना दिसलेत, ज्यामुळे एक मोठं संकट आता येतंय. या संकटामुळे 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा स्फोट होणार. आता तुम्ही म्हणाल पाऊस झाला तर चांगला आहे, पाऊस नसेल तर चांगला आहे, पण लक्षात घ्या, हा पाऊस नॉर्मल नसेल. हा पाऊस इतका भयानक असेल की 5 मिनिटात पूर घरामध्ये येऊन पाणी शिरेल, 10 मिनिटात धरणं भरतील आणि धरणाच्या पुढची गावे वाहून जातील. सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेला हा फोटो, ज्यामध्ये 2 तीव्र चक्रीवादळ दिसत आहे आणि जे सगळ्यात भयानक आहे, ज्यामुळे पहा, ज्यावेळेस एल निनो येतो त्यावेळेस सगळ्यात जगात वातावरण बदलतं आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीची मीटिंग घेऊन राज्यातले सगळे शेतकरी बंधू, सर्वसामान्य जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या. एक तारीख देखील सांगितली आहे की या तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर एक आपत्ती कोसळणार आहे. मग कोणती आहे ती तारीख? कोणत्या जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा वाजणार? मान्सूनचा प्रवास नेमका आता कधीपासून विश्रांतीपासून सुरू होणार? कोणत्या जिल्ह्यात धोधो पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यात काहीच होणार नाही? सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. तर सावधान, अख्ख्या महाराष्ट्राची काळजाचा ठोका चुकावणारी एक महाभयंकर बातमी समोर येते. शांत निरभ्र आकाश होण्याच्या बुरख्याआड एक भयान आणि विनाशकारी सत्य लपलंय. होय, एक वादळापूर्वीची ही शांतता अत्यंत जीवघेणी शांतता आहे. प्रशांत महासागराच्या पोटात अचानकच एक अजब आणि महाकाल हालचाल झाली, ज्याचं नाव सुपर एल निनो. या राक्षसाला त्याने जन्म दिलाय. या राक्षसाने अरबी समुद्रातली सगळी आर्द्रता शोषून घेऊन एक विचित्र प्रकारचं चक्रीवादळ आणि एक कमी दाब सक्रिय केलाय. काळाकुट्ट ढगांचा अजस्र सापळा तयार झालाय. हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर आबाळ फाटेल. दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख, बंदुकीच्या गोळ्यांसारख्या गारा, थरकाप उडवणारा विजांचा कडकडाट, इतकी जबरदस्त परिस्थिती होणार. मग कोणती आहे ती तारीख की ज्या तारखेला महाराष्ट्रामधली सगळी परिस्थिती बदलणार आहे? तर लक्षात घ्या, ती तारीख आहे जवळपास 20 जुलै. 20 जुलै ही तारीख लक्षात ठेवा. 20 जुलै पासून महाराष्ट्रामध्ये हा निसर्गाचा कोप उंबरठ्यावर बरसणार आहे. त्यानंतर 21 जुलै, 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलै पासून तर जवळपास 5 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविनाश येणार आहे. राज्याच्या दररोज 10 ते 15 जिल्ह्यामध्ये एक विचित्र हालचाल होणार. एक अशी भीती हवामान खात्यानं दिली. हवामान तज्ज्ञांच्या मते एका या विनाशाच्या नैसर्गिक चक्रात महाराष्ट्र अडकलाय. एका बाजूने प्रशांत महासागर तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र, याच्या मिलाफातून एक तांडव रचला गेलाय. मग कशा पद्धतीनं परिस्थिती बदलणार? तारीख लक्षात घ्या. धोक्याचा इशारा 21 ते 20 जुलै पासून सुरू होतोय. आता पहिला जो हल्ला होणार आहे तो उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशावर, जिथे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये फटका बसेल, जिथे ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं मोठी मोठी झाडं आणि पक्की घरे हवेत उडतील. नाशिकची जमीन अतिवृष्टीने गार होईल. त्यानंतर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, लातूर यावर्षी भयानक पाऊस आहे. त्यानंतर तिथे प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर 25 जुलै नंतर महाराष्ट्रातील सर्वदूर सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक विचित्र हवामानाची प्रणाली सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टीचं महाभयानक संकट त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून, हवामान माध्यमातून ही माहिती त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना देण्यात आलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पाऊस झालाय नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.